मित्रांनो, माझी इन्क्वायरी लागली. माननीय IPS निखिल गुप्ता सरांनी इन्क्वायरी दिली. आमचे IPS बीड जिल्ह्याचे माननीय श्री नवनीत सर, पहिल्या नावाने बोलतो मी कारण ते सगळ्यांना पहिल्या नावाने बोलतात, खूप चांगले अधिकारी आहेत. त्यांनी माझी इन्क्वायरी लावली आणि 12 तासामध्ये 24 तासात रिपोर्ट मागवला होता. गुप्ता साहेबांनी यांनी 12 तासातच पाठवला. माननीय नवनीत सरांनी, ऍडिशनल सरांनी माझी इन्क्वायरी केली 1-1.5 तासामध्ये. जी ऑफिसला करणार होते त्यानंतर बोलले की हेडक्वार्टरचं RPIचं ऑफिस असतं, तिथे या, तिथे इन्क्वायरी करतो. त्या ठिकाणी माझी डिमांड केली पैशाची. ती डिमांड मी काय पूर्ण करू शकलो नाही. त्यानंतर माननीय SP सरांनी 6 वाजता पुन्हा माझी ऍडिशनल साहेब यांच्या सर इन्क्वायरी केली. त्या ठिकाणीही माननीय नवनीत सर यांच्याकडून ही डिमांड झाली. मित्रांनो, कोण दुसऱ्या तांदळासारखा नाही, हेच मी सांगतोय. डिमांड झाली, पूर्ण नाही झाली. माझी आज सस्पेंडची ऑर्डर निघाली. मित्रांनो, माननीय नवनीत सरांनी मला सस्पेंड केलेलं आहे. बघूया काय होतंय पुढे. आणि ऍडिशनल SP सर यामध्ये हे आहेत, कारण मी काल माझी जेवढी ही होती, माझी म्हणजे 2-5 लाखाची अवकात होती. मी म्हणलं सर तेवढे घ्या आणि प्रकरण मिटवा, पण त्यांचा खूप मोठा आवाज होता, ते काय पूर्ण करू शकलो नाही. आणि माननीय SP सरांचाही खूप मोठा आवाज होता, ते काय मी खरे तर अधिकारी असतील ना, इमानदारीने सांगतो मित्रांनो, जर प्रामाणिक अधिकारी असेल बीड जिल्ह्याला तर अविनाश बारगळ साहेब खूप प्रामाणिक होते. ते अविनाश बारगळ साहेब खूप प्रामाणिक. ज्यावेळेस धनंजय देशमुख यांचं प्रकरण झालं ना, धनंजय देशमुख नाही, काय संतोष देशमुख यांचं प्रकरण झालं, त्यावेळेस माननीय SP सर रजेवर होते. रजेवरून आले मित्रांनो, त्यांचा काही दोष नव्हता, पण त्यांना डायरेक्ट इथून या ठिकाणी बडतर्फ केले. पण तो खूप प्रामाणिक होता. त्यांनी बीड जिल्ह्याला सर्व काय म्हणतात धंदे जे असतात ना, इलिगल धंदे त्यांनी बंद केले होते. मित्रांनो, ते फक्त अविनाश बारगळ. माझ्या आयुष्यात 20 वर्ष झाले सर्व्हिसमध्ये. जर इमानदार अधिकारी असेल तर तो अविनाश बारगळ. आणि 15 दिवसात फडणवीस साहेबांनी त्यांची बदली केली. आणि असे नवनीत सर आले जे की मला डिमांड करत होते. आज ते नाही पूर्ण करू शकलो. मित्रांनो, पुरावा नाही माझ्याकडे, पण तुम्ही समजून घ्या. आता पुरावा बी केला असता, पण जाऊ द्या. बघा आता मित्रांनो, मला न्याय द्या बस. हा माझा आता अजून व्हिडिओ येतील मित्रांनो, दबाव तर यायला लागले आहेत. आता हा नवीन व्हिडिओ बस. नमस्कार मित्रांनो, आता मला फार काही कमेंट्स आल्या की आपण दारू पिऊन व्हिडिओ बनवलात. पण दारू पिऊन मी काही खोटं थोडी बोललोय. दारू पिऊन उलट माणूस खरं बोलतोय, बरोबर. मला डायरेक्ट सस्पेंड केलं. का केलं, काय, कोणी इन्क्वायरी केली ते बघा. कोणाचे कॉल झाले, निखिल गुप्ता माननीय IPS, त्यांना मुकेश नाहटा त्यांचा पार्टनर, सुरतचा बिल्डर, या ठिकाणी त्यांनी फोन केला. त्यांची बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं, कारण त्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते. तरी मला जनतेने न्याय द्यावा. मी जनतेसाठी सगळे व्हिडिओ पोस्ट करेल, एक सगळे करेल. मी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, फार माझ्याकडे पुरावे आहेत आणि सगळे कराल. फक्त मला यांनी माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. ठीक आहे, चला हा दुसरा व्हिडिओ.